ऑपरेशन टायगर नंतर आता ऑपरेशन तुतारीची चर्चा। वर्षा बंगल्यावर नेमकं काय घडलं? जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या भेटीमागचं रहस्य काय? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर नंतर आता ऑपरेशन तुतारीची चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान मंगळवारी रात्री घडलेल्या एका भेटीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी भेट घेतली। मात्र याच वेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे देखील वर्षा बंगल्यावर पोहोचल्याने समोर आल्यानंतर अनेक तर्कवितर्कांना उधाण आले। या घडामोडींनंतर शरद पवार गट एनडीएत सहभागी होणार का? दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये काही नवीन राजकीय समीकरण तयार होणार आहेत का? अशा चर्चांना जोर धरला गेलाय। दरम्यान यापूर्वी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान शरद पवार गटातील 10 पैकी 9 आमदारांची गुप्त बैठक झाल्याची चर्चाही होत होती। त्या बैठकीत भाजपसोबत जाण्याबाबत चर्चा झाल्याचं वृत्तही समोर आलं होतं। त्यामुळे वर्षा बंगल्यावर झालेल्या या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झालंय। मात्र या सर्व चर्चांवर स्वतः जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले। त्यांनी सांगितलंय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची त्यांची भेट आधीपासूनच नियोजित होती। ईश्वरपूर्व नगराध्यक्षांच्या अपात्रतेच्या प्रकरणासंदर्भात चर्चा करण्यासाठी ते वर्षा बंगल्यावर गेले होते। मी हॉलमध्ये बसलेलो, ते स्वतः तिथं बराच वेळाने आले आणि ते म्हटले की मला माझ्याकडं जरा मीटिंग चालू आहे, मला आता थोडी गडबड आहे जयंतराव, काय आहे? तर मी त्यांना सांगितलं। तर ते म्हटले मला माहीत नाही, मी जरा माहिती घेतो आणि तुम्हाला 1-2 दिवसात सांगतो काय स्टेटस आहे ते। मी म्हटलं आता स्टेटस म्हणजे काय, अपात्र ठरलेले आहेत, त्यात आम्ही अपील करणार आहे। अपील नगरविकास मंत्र्यांकडे असतं, पण तुम्हाला आणि त्यांना दोघांना भेटून सांगावं अशी त्यातली भाग आहे म्हणतं। मला कुणाची भेट झाली नाही। ते मी हॉलमध्ये तिथे एकटाच होतो, बराच वेळ चहा घेतला मी आणि बराच वेळाने ते बाहेर आले। पण मग आता हा कोइन्सिडेंट मानायचा का की तुम्ही नाही, मला माहीत नाही, मला कसं कळणार कोण आहे ते, कोणाशी चर्चा करत होते याची मला काही माहिती नाही। मी घरी आल्यानंतर फुटबॉलची मॅच बघत बसलो होतो। त्या दरम्यान मधल्या काळात मला बरेच मेसेज आले की टी व्हीवर अशा बातम्या चालू आहेत। मग मी म्हटलं तुम्हाला रात्री त्रास द्यायला नको, सकाळीच बोलू। मग याच्या आता पुन्हा विलीनीकरणाच्या ज्या काही चर्चा सुरू झालेल्या आहेत त्याचा आणि काही संबंध नाही हो। ईश्वरपूर आमचं शहर जे आहे त्याच्या नगराध्यक्षपदाचा निर्णय हा चुकीचा झाला आहे, एवढंच मला त्यांच्या कानावर घालायचं होतं आणि दुसरं कोणतंही काम नव्हतं। त्यामुळे माझ्याकडे कुठला कागदही नव्हता, मी त्यांच्याकडं काही निवेदन दिलं वगैरे अशी काही भानगड नाही। मी जाऊन त्यांच्याशी बोललो, ते बऱ्याच वेळाने बाहेर आले, कारण त्यांनी बाहेर आले मला सांगितलं सॉरी माझं जरा मीटिंग चालू आहे, पण काय आहे सांगा। मग मी त्यांना सांगितलं, सांगून भेट झाल्यावर मी निघून आलो। त्या पलीकडं कोणती चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ना। नाही, एक तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी माझी कधी भेट झाली नाही। या ज्या चर्चामध्येही पेपरला आलं होतं की आम्ही कुठंतरी भेटलो वगैरे एका वर्तमानपत्राने, अशी कोणती भेट झाली नाही। जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय की मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत त्यांची सुमारे 10 मिनिटं चर्चा झाली आणि त्यानंतर ते लगेच बाहेर पडले। तसंच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत कोणतीही भेट झाली नसल्याचं त्यांनी ठाम दावा केलाय। तर एवढंच नाहीये, दोन्ही नेते यावेळी वर्षा बंगल्यावर उपस्थित असल्याची माहितीही आपल्याला नव्हती असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय। याशिवाय या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाला नसल्याचं पुनरुच्चार जयंत पाटील यांनी केलंय। आता या स्पष्टीकरणानंतर राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळणार नाही आणि आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात आणखीन मोठ्या घडामोडी घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? ऑपरेशन तुतारी ही केवळ अफवा आहे की मोठ्या राजकीय बदलाची चाहूल आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा ताज्या राजकीय अपडेट्ससाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा।